सर्वांना सप्रेम जय भीम. अस्सलाम वालेकुम. नमस्कार. मतदार बंधू भगिनींनो, मी प्रभाग क्रमांक 13 या जागेसाठी निवडणुकीस उभा आहे. तेव्हा मी माझा परिचय करून देत असताना मी एवढेच सांगेन, गेले 30 ते 35 वर्षामध्ये आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत ह्या सर्व मला ज्ञात आहेत. रोजचं आपण अनुभवतोय. विशेषतः सप्टेंबर 22मध्ये स्वच्छता अजिबात राखली जात नाही आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जे झोपडपट्टे आहेत त्या घरामध्ये पाणी येतं, तिथं कुणाचं लक्ष नसतं. अनेक वर्षापासून लोक पावसाळ्यामध्ये अतिशय हलाखीचं जीवन जगत असतात. हे मी पाहत असतो. त्यांना मदत करायची खूप इच्छा असते, पण सत्ता आपल्याकडे नसल्यामुळे आणि पालिकेचे जे काही संबंधित नगरसेवक आहेत होते त्यांचंही विशेष त्या लोकांसाठी काही करताना दिसले नाहीत. लोकांची खूप त्या ठिकाणी नाराजी आहे. लोक मला सांगत असतात की आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही साहेब, काहीतरी लक्ष द्या. आपल्या परिणामी आयुक्ताच्या निर्देश आणून द्यायचं काम केलेलं आहे, परंतु पावसाळ्यामध्ये जे घरात पाणी येतं अशा काही समस्या निवारण झालेलं नाही आहे. त्याचबरोबर एसआरच्या माध्यमातून सुद्धा लोकांना घरं मिळायला पाहिजे होते. अनेक वर्षापासून लोक आस धरून बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं की चला एसआरमध्ये आपल्याला लाभार्थी ठेवून लवकरात लवकर घरं मिळवून देतील, परंतु हे फक्त चर्चा होते. प्रत्यक्षात काहीच त्याच्या पदरात पडत नाही आहे. मुंबईमध्ये तर 500 चौरस फुटाची घरं मिळत आहेत, इथं तर 500चं नावही कोणी घेतलं जात नाही आहे. तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने जे गोरगरीब आहेत, ज्यांना घरं नाहीत, अशा झोपडपट्टीधारकांना अतिशय मरेपर्यंत त्यांचं आयुष्य झोपडीतच चाललं, पण त्यांना कुठेही चांगलं घरं मिळत नाही. सध्याही लक्ष कोणी देत नाही आहे. अशी वाईट परिस्थिती आहे. तेव्हा या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढणं गरजेचं आहे. म्हणून माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील की ज्यांना घर नाही त्यांना घर द्यायचं काम करेन. यापूर्वीसुद्धा आपण दूमध्ये गाळे सप्टेंबर 22मध्ये मोठमोठे मोर्चे गेले, आंदोलन घेतले. त्या दरम्यान आपण हजारोंच्या संख्येने 10-10, 15-15 हजारचे मोर्चे काढले. त्या मोर्चातून मी नेतृत्व केलेलं आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. वेळप्रसंगी आपण त्यावेळेचे पालकमंत्री अजित पवार असतील, त्यांच्या बारामती निवासस्थानी पोचलो, शरद पवारांच्या निवासस्थानी पोचलो होतो आणि त्यांच्याकडून तो शब्द घेतला होता की सप्टेंबर 22मधील दूमध्ये गाळधारकांना घरं मिळालं पाहिजे आणि यापुढे कुठली कारवाई होणार नाही आहे. त्यासाठी आयुक्तांना तुम्ही तसं पत्र व्यवहार करा आणि लोकांना कोणताही घरांच्या बाबतीत त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आपण त्यांना संपर्क साधून बोललो होतो आणि त्यानुसार हे सगळ्या गोष्टी शासनाच्या मार्फत आपण करून घेतलो. आज या ठिकाणी 80 लोकांची सोसायटी आहे. नवरा बायकोच्या नावाने फोटोपास काढलेले आहेत, महापालिकेने दिलेले आहेत आणि आज लोक गुण्यागोविंदाने त्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत. तर परंतु एवढ्याने समाधान होणार नाही. अजून बरेचसे लोक राहून गेलेले आहेत, त्यांचंही पुनर्वसन होणं गरजेचं आहे. त्यासाठी आमचा संघर्ष आजही चालू आहे. त्याचबरोबर या प्रभागामध्ये एक ओटा स्कीम असा एक परिसर आहे. 1563 घरं आहेत, बैठी घरं आहेत. तर त्यांचं पुनर्वसन आधी झालेलं असताना पुन्हा दुबारा पुनर्वसन करण्याबाबत जे नेहमीच चर्चा होत असते किंवा पालिकेचे लोक त्यासाठी सर्वे करत असतात किंवा अजून एसआरचे काही मंडळी येत असतात, बिल्डरद्वारे काही तिथं सर्वे होतो. समाजातले काही लोक तिथे पुढाकार करतायत, बिल्डर सगळे हात मिळवत आहेत, पैशाचा व्यवहार करतायत. हे सगळं लोकांच्या कानावरती आहे. तर हे जे सगळं होतं ते लोकांची दिशाभूल होते. इथं कुठलेही सर्वे व्यवस्थित होत नाही, कुणाला काही घरं मिळत नाहीत. त्यामुळे लोक या ठिकाणची खूप नाराज आहेत. लोक खूप विचार करतात की आमचं कोणी भलं करेल का. अशा परिस्थितीमध्ये अशाही लोकांशी संवाद साधून आम्ही त्यांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना एकदाच ते पुनर्वसनाच्या छायेखालून त्यांना बाजूला करायचं आहे. कारण त्यांची आता झोपडपट्टी राहिली नाही. त्यांचे 2 मजली किंवा 3 मजली घरं बांधलेले आहेत. त्यांची प्रगती होती, कष्टाने ते लोक जगत आहेत. अशा वेळेला त्यांची घरं तोडणं आणि त्या ठिकाणी परत बहुमजली बिल्डिंग उभं करणं हे धोक्याचं वाटतं, असुरक्षित वाटतं आणि ते त्यांच्यावरती अन्यायकारक तो पुनर्वसन होईल. म्हणून तिथल्या ओटा स्कीम वासियांची 1563 जे घरं आहेत त्या धारकांची जर मागणीच नसेल आमचं पुनर्वसन करा, तर मागणी नसताना
जबरदस्ती पुनर्वसन करू नये, त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मी स्वतः त्यासाठी पुढाकार घेणारे प्रयत्न करणार आहे आणि त्या पुनर्वसनातून त्या 1563 घरांना आपण आझाद करणार आहोत. अजून तुम्ही हेच घरं तुम्ही स्वतःच्या हिमतीने बांधताय ते बांधत राहा. आणि जर शासनाला त्या पुनर्वसनाचा जो त्यांना मोबदला द्यायचा असेल तर त्याच घरांना अजून पक्के घर कसे करता येतील, त्या घरावरती अजून एखादं घर कसं बनवता येईल तसं परमिशन द्या आणि त्याला आर्थिक सहाय्य पुरवा. अशा पद्धतीने आमचं या शासनाला सांगणं असणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी पुढाकार घेणार आहे. तर त्याचबरोबर इथं जे महिला आहेत, रात्री अपरात्री येणारे जे नातेवाईक असतात आणि इथं काही लोक खाणेपिणे नशा पाणी करणं, ते लोकांना भीती वाटते किंवा इथले लोक संध्याकाळच्या वेळेला भयवायू जीवन जगत आहेत. ते भयमुक्त त्यांना करण्यासाठी या ठिकाणी हे पोलीस चौकी असावी किंवा पोलिसांची या ठिकाणी एक पेट्रोलिंगची मोहीम सतत राबवली जावी आणि हा जो प्रभाग आहे किंवा हे सेक्टर 22 आहे हे भयमुक्त व्हावा अशी आमची एक इच्छा आहे. इथं लोकांना संरक्षण देण्याची आमची एक जबाबदारी आहे. विशेषतः महिलांना संरक्षण देण्याची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर इथला जो मतदार आहे किंवा नागरिक आहेत हे सगळं सुखी जीवन जगू शकतील असं मला वाटतं. त्याचबरोबर इथं लोकांना रोजंदारी मिळावी, व्यवसाय करण्यासाठी संधी मिळावी, छोटे मोठे टपरे मिळावेत, त्यांना काहीतरी आर्थिक स्वरूपात लोन मिळावं आणि पोट भरण्याची उपजीविका म्हणून त्यांना एक साधन निर्माण करून द्यावीत असा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि खरोखर रजनीकांत उत्तम क्षीरसागर, उर्वेला हाऊसिंग सोसायटीमध्ये मी राहतो आहे सेक्टर नंबर 22मध्ये आणि गेले 30 ते 35 वर्ष समाजसेवा करीत आहे. आणि मला यापुढे अजून लोकांची चांगली सेवा करायची आहे. जो लोकांनी माझ्यावर तो विश्वास टाकलेला आहे आणि आतापर्यंत त्यांनी ते अनुभवलेलं आहे. म्हणून मागील निवडणुकीमध्ये सुद्धा मला साधारण 3,500पर्यंत मतं मिळालेली आहेत. त्या मतं मिळवत असताना कुठेही मी माझ्या आर्थिक व्यवहार मी केला नाही किंवा कसलाही खर्च माझा विशेष झाला नाही. कमीत कमी खर्चामध्ये मी इलेक्शन लढलेलं आहे. म्हणून मला कधी इलेक्शनला पैसे लागले नाहीत. मला माझा जो मतदार आहे तो खूप स्वाभिमान आहे. तोच मला पैसे देतो, तोच मला सगळ्या मदत करतो आणि यावेळेला निवडून द्यायची हमीसुद्धा त्यांनी घेतलेली आहे. तर त्यामुळे मला निवडणुकीची कुठलीही चिंता नाही. मी जे काम केलं आहे त्या कामावर मला विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या आधारेच मी हे इलेक्शन लढत आहे. तेव्हा सर्वांनी या इलेक्शनमध्ये आपण सहकार्य करावं. पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहावं माझ्या पाठीशी. आणि माझे चिन्ह आहे शिट्टी या चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल अशी अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. जय भीम. अस्सलाम वालेकुम. नमस्कार.